बालिश भाऊ बडबडला तशातली गत आहे. स्वतःचं अस्तित्व नाही, काही नाही. वडिलांच्या जीवावरती आजपर्यंत एवढं सगळं मिळालंय. त्यांनीच पहिला स्वतःचा जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. जो मधला नाव बाजूला काढून स्वतः एक समाजामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. फुकट कोणावरती आरोप करणे चुकीचं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधीच दादरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा होताना पाहायला मिळतोय. खरं तर माजी नगरसेवक आणि स्थानिक आमदार यांच्यात जे ती खरं तर एकमेकांवर टीका करण्याचं जे ते प्रकरण समोर आलेलं या संदर्भात बोलण्यासाठी आता स्थानिक आमदार जे ठाकरेंच्या शिवसेनेकडून ते महेश सावंत आपल्यासोबत आहे. सर, नेमकं काय प्रकरण आहे? तुमच्यावर थेट आरोप होताना पाहायला मिळतात. म्हणतात ना, ती आपली एक म्हण आहे महाभारतातली, बालिश भाऊ बडबडला तशातली गत आहे. स्वतःचं अस्तित्व नाही, काही नाही. वडिलांच्या जीवावरती आजपर्यंत एवढं सगळं मिळालंय. त्यांनीच पहिला स्वतःचा जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. जो मधला नाव बाजूला काढून स्वतः एक समाजामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. फुकट कोणावरती आरोप करणे चुकीचं आहे. आज त्यांनी म्हटलं की हप्तेखोर आमदार. अरे मला होऊन आमदार होऊन ना 15 दिवस महिना झाला. त्यातले 20 दिवस तुम्हाला तर माहिती आहे माझ्या आजारपणात गेले. आणि त्यानंतर मी जो कामाचा धडाका सुरू केलाय, म्हणजे छत्रपती शिवाजी पार्क असू दे, स्मशानभूमी असू द्या, किंवा विभागातील ज्या काही नागरी समस्या आहेत त्या नागरी समस्या स्वतः मी त्यांच्या घरोघरी जाऊन किंवा वाडीमध्ये जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या सगळ्या समस्या सोडवताना जे एवढ्या वर्ष ज्यांचा प्रस्ताव होता त्यांचा तो कुठेतरी मानसिक संतुलन बिघडल्यासारखा असं मला झालं असं वाटतंय. कारण एवढे वर्ष ज्यांनी ह्या माहीम विभागावरती साम्राज्य गाजवलं, त्यांना एक सामान्य मुलगा ज्यांचा म्हणजे सामान्य मुलगा शिवसेनेतला एक आमदार होऊ शकतो. आणि ज्यांनी तुम्हाला माहिती आहे ह्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे प्रचार केलाय, ते संपूर्ण पाण्यामध्ये गेल्यामुळे त्यांचं जर संतुलन बिघडलं आणि ते काहीतरी वाह्यात बडबडत असतात. त्याच्याकडे मी काही लक्ष देत नव्हतं. परंतु शेवटी आमचे सुद्धा कार्यकर्ते म्हणाले की त्यांनी ते काहीतरी यूट्यूबवरती चॅनल केला, त्यानंतर त्यांनी स्टेटसला ठेवला आणि ते शेवटी त्या हे वैर म्हणजे सध्याचा सोशल मीडियावरचा लोक बघत असतात, त्याला प्रत्युत्तर तर केलं पाहिजे. म्हणून मी तो काल दुसरा व्हिडिओ माझा सादर केला. त्यामध्ये मी सांगितलं की लोकांची कशी सत्यानाश लावली ह्या घराण्याने. म्हणून हा घराणाच लोकांना घरी बसवायचा आहे. आणि थोडा एक तो टिवटिव करतोय, त्याचा कॉर्पोरेशनला शेवटचं अस्तित्व त्याचा सुद्धा बंद करणार आहे आणि त्याला सुद्धा घरी बसवणार. आज तो शोधतोय कुठल्या वॉर्डमध्ये मला आज त्या 192 मध्ये जरा जास्त लीड दिसतोय. म्हणून त्याला वाटतंय की हा लीड त्यांच्यामुळे निर्माण झाला. मागे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला त्यांनी दिलेला की 13,000चा लीड आला. तो 13,000चा लीड तुझा नव्हता वैयक्तिक, तो पक्षाचा होता. तो सुद्धा आम्ही वैयक्तिक रिलेशनवरती तो सुद्धा लीड आम्ही तोडला. त्यानंतर मी असा कुठे बॅनर कोणाची जिरवायला आम्ही बॅनर लिहिले नाही. कोणाला काही मानसिक हानी होईल त्या प्रकारचं वागणं मी निवडून आल्यानंतर केलं नाही. एक समंजस असा निवडून लोकांनी दिला, लोकांचे आभार मानले. परंतु मी एवढ्या मतांनी निवडून लीड घेतला, पडल्यानंतर सुद्धा ते लीड घेतलं. मग आता तो लीड यांचा गेला कुठे? याला आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही खरंच तक्रार केली होती का? कारण की पालिका अधिकाऱ्यांचं कडून असं कळतंय की तक्रार आली होती म्हणून त्यांनी असं सांगितलंय त्यांना सर्वांकरांना की मी सांगतो, मी त्या ठिकाणी महासाहेबांचा कार्यक्रम होता तिथे गेलेलो. त्यावेळी तिकडच्या स्थानिक लोकांनी मला सांगितलं की शिवसेनेचे बॅनर राठोडने काढले. तर मी राठोडला म्हटलं की बाबा तुला शिवसेनेचा बॅनर काढताना कुठली लेखी ऑर्डर होती का? ते म्हणाले तोंडी ऑर्डर होते. मग मी म्हटलं तोंडी ऑर्डर होती तर इथे मनसेचा बॅनर दिसतोय, हा काढायला तुला काय लेखी ऑर्डर पाहिजे का? त्यांनी काहीतरी लेटर लिहिलं बीएमसीला की मला माणसं द्या. मी बोलो शिवसेनेचा बॅनर काढताना तुम्हाला माणसं मिळाले, तुम्ही माणसांसाठी मागणी केली होती का? तुम्ही स्वतःहून काढला ना. तसाच हा मनसेचा बॅनर आहे, तो तुम्ही स्वतःहून काढा असं म्हटलं. माझं जर मी तक्रार केली असती तर तुम्हाला मी आयुष्यात त्याच्या वडिलांसारखी आणि त्याच्यासारखी सवय नाही तक्रार करून पैसे जमवायचे माझी सवयच ना. मी राजकारणात आज किती वर्ष आहे. महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला विचारा की महेश सावंतनी कुठली आकसापोटी तक्रार केली आहे का? कुठल्याही नागरिकाला विचारा की महेश सावंतनी कोणाची अशी आकसापोटी तक्रार केली. नाहीतर तुम्हाला मी हजारो उदाहरण देईन की त्यांनी स्वतःहून लोकांचे धंदे बंद केले किंवा हाच मुद्दा आहे. तुम्हाला थेट हप्तेखोर म्हटलं गेलं आणि त्याच्यानंतर जी दादरची मंडई आहे त्याचा मुद्दा उपस्थित समोर आलेला आहे. काय नेमकं कसं बघतात या घटनेकडे? आता कुठला मंडईचा हप्ता घेण्याचा प्रश्नच येत ना. मला येऊन 15 दिवस झाले. आज तुम्ही बघा त्या ठिकाणी जो काही मासळी मार्केट होतो
तो मासळी मार्केट सुद्धा मी उठवणार आहे, रस्त्यावरचा मासळी मार्केट. कारण का मी महानगरपालिकेला हेच रिक्वेस्ट केली, त्या मासळी मार्केटमुळे वास येतो आणि त्या मासळी मार्केट उठवणार म्हणजे उठवणारच मी. त्या कशा प्रकारे उठवा, भले माझा तो वॉर्ड नसेल तरी तो लोकांना त्रास होतो, कारण लोकांची ही बॉर्डर आमच्याकडे, कुठली बॉर्डर कुठेही असू दे, परंतु एक आमदाराचं कर्तव्य आहे, जिथे जिथे लोकांना त्रास होतोय तिथे तिथे स्वतःहून जाऊन ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. आजपर्यंत जर मी हप्ते गोळा केले असते तर मी 10x10च्या किंवा माझ्या चाळीमध्ये राहिलो नसतो. आज लोकांनी, तुम्ही त्याला विचारा, समोर समोर घ्या की प्रॉपर्टी जमवताना काय तुझे कारखाने होते की वडिलोपार्जित जमीन होती तुमची, ते कसे जमा केले ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मला सुद्धा माहिती आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे. काचेच्या घरात राहण्याने दुसऱ्यावरती आरोप करायचा नाही. मी अजूनही भाड्याच्या खोलीतच राहतो. इथे जिथे मी आता सध्या उभा आहे हे माझ्या भाड्याचं घर आहे. माझं घर आता 2 महिन्यात तयार होतंय. तर कोणी हप्ते किती गोळा केले हे लोकांना माहिती आहे, म्हणून लोकांनी तुम्हाला घरी बसवलं. अगदी शेवटचा प्रश्न आहे सर, खरं तर तुम्ही आता ज्या ठिकाणी वास्तव्य असेल तिथून हाकेच्या अंतरावरच ती टोरेज कंपनी, जिथे एवढा मोठा स्कॅम झालेला आहे, आता नागरिकांना काय आवाहन करणार आणि आमदार म्हणून तुमची काय पुढची भूमिका असणार आहे? तो टोरेजचा हे दुकान मी कित्येक दिवस मी पोलिसांशी हे करत होतो. त्याशी ज्या दिवशी झाला त्या दिवशी 7 वाजता सुद्धा मी एसीपींबरोबर बोललो. एसीपींना म्हटलं तुमचे पोलीस पहिले पाठवा, नाही तर हे लोकांचे, ते म्हणाले ग्रहांचा काहीतरी आहे. तर मी बोललो हे ग्रह, लोकांचे ग्रह बदलतील. आणि तुम्हाला सांगतो त्या दिवशी जर मी गेलो नसतो तर आणि 4 दिवस लोकांचे पैसे जमा करून त्यांनी बंद केलं असतं. मी त्या दिवशी स्वतः जाऊन तिथे अरेस्ट केलं सगळ्यांना. तुम्ही एसीपींना मी रात्री 12 वाजता उठवलं. त्यानंतर पूर्ण शिवाजी पार्क पोलीस स्टेशनची सगळी टीम घेऊन आलो आणि त्या माणसांना, जेवढे रशियन माणसं होते त्या सगळ्यांना मी अरेस्ट केले. तिथे स्थानिक जे कामगार लेडीज काम करत होते त्यांचे मिस्टर राणे म्हणून मला त्यांनी फोन 11:30 वाजता केला आणि तत्परतेने मी तिथे उभा राहून रात्री 3 वाजेपर्यंत त्यांना अरेस्ट करून सील केला. नाहीतर त्या लोकांनी अजून कितीतरी हजारो लोकांना फसवलं असतं. आता या सगळ्या प्रकरणात आव्हान काय करणार नागरिक? मी कालच एसीपींशी बोललो, आज पत्रव्यवहार स्वतः करणार आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की जे रशियन पकडला, तर काल सुद्धा रात्री मी तिथे गेलेलो, ते ऑफिसर होते, ते म्हणाले काहीतरी त्यातून सुगावा लागण्याचा प्रयत्न आहे, जर जसा लागेल त्याप्रमाणे रहिवाशांना. आणि मी जनतेला विनंती करतो, असं आमिषापायी तू कुठेही जाऊ नका. स्वतःचा सोनं चांदी घर तुम्ही विकून जर असे पैसे मिळत असतील तर लोक मेहनतच करणार नाही. जर आठवड्याला 50,000ला जर आठवड्याला 500 रुपये मिळतात, लाखाला 1100 मिळतात, तर लोक कोण कामं करणार आहेत मला सांगा ना. 10 लाख ठेवल्यानंतर महिन्याला 1 लाख रुपये मिळतील. ही शेवटी हव्यासापोटी गेलेल्या जनतेला माझं आव्हान आहे की मेहनत करा. मेहनतीचं फळ भले लेट येईल, उशिरा होईल, पण तो चांगला मिळेल. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी. खरं तर महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की टोरेजच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी म्हटलेलं की मेहनत करा, मेहनतीचं फळ सुद्धा आपल्याला मिळेल. त्यामुळे अशा एकतर खरं तर माझ्याकडून पण सगळ्यांना विनंती असेल की अशा आमिषाला बळी पडू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.